नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजच्या सुंदर कथेचं नाव आहे ती. ती लग्न होऊन या घरी आली ना, तेव्हा बाकी सगळं ठीक होतं. ठीक म्हणजे छानच. बऱ्यापैकी मोठं घर, अबोल असली तरी मनाने सरळ असलेली सासू, बहिणीची माया लावणारी मोठी जाऊ, आधार वाटेल असा मोठा दीर आणि जीव ओवाळून टाकावा असा लाडोबा नवरा आपले लाड करून घेण्यात पटाईत. घर या दोघींवर सोपवल्यावर सासू कधी लुडबुड करायला यायचीच नाही. हिची बडबड कौतुकाने ऐकत राहायची. फक्त एकच जाच होता. स्वयंपाकघराला असलेली प्रशस्त खिडकी उघडायची नाही अशी सर्वांना सक्त ताकीद होती. का? तर प्रचंड दुर्गंधी येते आणि ती कोणाला सहन होत नाही. तशी ही मूळची हट्टी. तिच्या आई समान वहिनीलाही तिच्या या हट्टीपणाचीच खूप जास्त काळजी होती. पाठवणी करताना हिच्या सासूच्या पाया पडताना वहिनी काकुळतीने म्हणाली होती, बाकी लाखात एक आहे हो आमची मुलगी, फक्त जराशी हट्टी आहे, तेवढं मात्र तुम्ही सांभाळून घ्या बरं. वहिनीची अशी अकृत्रिम माया पाहून सासूचे डोळे पाणावले होते. पण आता 4-6 महिने झाले, पण हिच्या हट्टीपणाचे काही गुण दिसलेच नव्हते. एकदा हट्टाने तिने खिडकी उघडली होती, परंतु प्रचंड दुर्गंधीने तीही हैराण झाली. त्यानंतर ती कधी खिडकी उघडायच्या भानगडीत पडली नाही. ती भानगडीत पडली नाही असं सासूला वाटत होतं, पण खरी मेख तर वेगळीच होती. या घराचा दिनक्रम असा होता. भल्या पहाटे उठायचं, घरच्या देवपूजेला सगळ्यांनी नाहून बिहून तयार राहायचं. मग तीर्थ प्रसाद घेतला की न्याहारीची तयारी. मग आधी पुरुष मंडळी न्याहारीला बसायची, मग बायकांनी बसायचं. मग दुपारच्या स्वयंपाकाला लागायचं. शक्यतो आपापल्या नवऱ्यांना काय आवडतं हे लक्षात ठेवून रोजचा स्वयंपाक रांधायचा. सीझन नसेल तेव्हा दोघे भाऊ जेवायला घरी यायचे, पण जेव्हा दुकानात गर्दी असेल तेव्हा मात्र त्यांना घरून डबे पाठवले जायचे. ही डब्याबरोबर चिठ्ठीसुद्धा पाठवायची. एकदा डब्यांची अदलाबदल झाल्यानंतर तिच्या मोठ्या दीराने चिठ्ठी वाचली होती. असा प्रणय तर त्याला माहीतच नव्हता. मग तो आपल्या बायकोला पण म्हणाला, तूही पाठवत जा ना मला अशी चिठ्ठी जेवणाच्या डब्यातून. मग तर काय, जावाजावांचं अजूनच मेतकूट जमलं. दोघींचं आपलं सारखं खुसफुस खुसफुस सुरू असायचं. दोघी खिदळल्या की सासूचं लक्ष त्यांच्याकडे जायचं. त्या दोघींना असं मैत्रिणींसारखं खिदळताना पाहून सासू बसल्या बसल्याच देवाला हात जोडायची. पण हे सगळं उरकायला दुपारचा फक्त 1:30 वाजायचा. पुढचा अख्खा दिवस बिचारीच्या अंगावर यायचा. मोठी जाऊ काय, सवयीने झाकपाक करून आपल्या 2 लहानग्यांना पोटाशी धरून दुपारी छान मस्तपैकी 2-4 तास झोपायची. पण हिला मात्र झोपच यायची नाही. मग तिनं एक धाडस केलं. एकदा या दोघी झोपल्या की ती मनाचा हिया करून घराला वळसा घालून मागच्या अंगणात गेली. अंगणापलीकडे एक छोटा बोळ होता. त्या बोळापलीकडे परधर्मीयांची वस्ती होती. यांची काही बोलाचालीच नव्हती. वहिवाटीने सगळा कूडा कचरा त्यांच्याच अंगणात टाकायची जणू पद्धतच झाली होती. छोट्या बहूला मागच्या अंगणात आलेलं पाहून त्या वस्तीतल्या बायकांनाही खूप आश्चर्य वाटलं. पण ती तेव्हा तेथे 2 क्षणही थांबू शकली नाही. इतकी दुर्गंधी आणि घाण पसरलेली होती. ती तशीच घरी आली. डोक्यावरून 4 घडे पाणी ओतल्याशिवाय तिला चैनच पडलं नाही. पण मग मात्र तिने मनावर घेतलं. तिने माळ्यावरचे गमबूट शोधून मिळवले. मेणकापडांचे हाताचे ग्लोव्ज तयार केले आणि या दोघी झोपल्यावर ती त्या घाणीत चक्क उतरली. तिने ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करायला सुरुवात केली.
ते एका दिवसात आटोपणारं काम नव्हतंच. वस्तीवरच्या बायका मुलं बघायला लागली. रोज ही छोटी बहू येते आणि एकटीच सफाईला लागते. मग वस्तीवरच्या बाया बापड्यांना काय वाटलं कोण जाणे. त्यांनी आपण होऊन संवाद साधण्याचा प्रयत्न केला तिच्याशी. तशी तयारी तरी दाखवली आणि काही अगदी अंगणापर्यंत सुद्धा आल्या. 2-3 दिवसात काम जरा आटोक्यात आल्यासारखं वाटत होतं तिला. तिथे काम करताना पाहून वस्तीतल्या बुजुर्ग लोकांनी सगळ्यांना बजावलं, उधर को कूड़ा कचरा फेकने का नहीं. कचरा फेकणं तर थांबलंच, पण तो कचरासुद्धा त्या लोकांनी उचलायला तिला मदत केली आणि म्हणजे माणसं बोलवली. आठवड्याभरातच अंगण स्वच्छच दिसायला लागलं. मग त्या बायकांची भीड चेपली. मग त्या हिच्याशी आपण होऊन बोलायला येऊ लागल्या. त्यातल्या बुजुर्ग बाईने तर दिलगिरीच व्यक्त केली आणि ती म्हणाली, आदतच पड़ गई ना इधर को फेंकने की. कौन इतना दूर जावे, ये तो आसान था, इसलिए हम लोग इतने सालों से यही कूड़ा कचरा फेकते आए हैं. ती पण नम्रपणा म्हणाली, तुमची तकलीफ वाढवली ना, पर क्या करे, अपना घर है, साफ तो रखना ही पड़ेगा. ती बाई पण म्हणाली, हां हां, बराबर बराबर. मग अंगण साफ झाल्यावर तिच्या लक्षात आलं, केवढं मोठं अंगण होतं ते. मग त्या बुजुर्ग बाईचाच नवरा मदतीला आला. तो सरकारी कार्यालयामध्ये बागकामच करत होता. त्याच्या मदतीने तिने सुंदर फुलबाग फुलवायचं मनावर घेतलं आणि त्यानुसार ती त्या कामाला लागली सुद्धा. पावसाळा जवळच आला होता. छोटी छोटी रोपटं तोपर्यंत अंग धरायला लागतील असं त्या माळ्यांनी तिला सांगितलं. त्यानेच छान छान फुलझाडांची रोपटी आणून दिली तिला आणि त्याच्याच मदतीने तिने ती नीट अंगणात लावली. बंद खिडकीबाहेर काय चाललंय याची या घरच्यांना कल्पनाच नव्हती. ही मात्र आपली जमेल तशी अंगणात मशागत करत होती. तो आता तिचा विरंगुळाच झाला होता. रोपट्यांकडूनही उत्कट प्रतिसाद मिळायला लागला होता. काही तर फांदी पाने कळ्यांनी डवरली. पावसाची पहिली सर आली आणि सासूने डोक्याला हात लावला. कारण पावसाळ्याच्या दिवसात खिडकी बंद असली तरी सुद्धा एक कुजका सडका वास घर गाठायचाच. पाऊस सुरू झाला आणि सासू मनातल्या मनात त्या दुर्गंधाची वाट पाहायला लागली. पण ती दुर्गंधी काही येईना, पण खिडकी उघडून पाहण्याचं धाडसही काही होईना. आणि एका पहाटे पूजेच्या वेळी सासू बघते तर पूजेच्या थाळीत सोनटक्का, सायली, जास्वंद, मोगरा, अनंताची फुलं हे सर्व मांडलेलं होतं. आज ही फुलं कुठं मिळाली असा ती विचारणार तेवढ्यात एक अनोळखी प्रसन्न झुळूक घरभर फिरली. त्यात फुलांचा गंध तर होताच, पावसाचा हवा हवासा वाटणारा ओलावासुद्धा होता. सगळेजण स्वयंपाकघरात पोहोचले तर ही प्रशस्त खिडकी उघडून उभी होती आणि बाहेरचा नजारा त्यांच्यासाठी अशक्य होता तो. त्यातूनही सगळ्यात छान म्हणजे पलीकडे वस्तीवरचे त्यांच्या हद्दीतच पण जणू तेथे स्वागताला उभे होते. त्या सर्वांनी हात हलवून अभिवादन केलं तसं यांनी सुद्धा मोकळेपणाने हात जोडून त्यांच्या अभिवादनाचा मनापासून स्वीकार केला. त्या बुजुर्ग बायकांनी पुन्हा सासूकडं कबूल केलं, हमारे खातर बहुत तकलीफ उठाया आपने, कभी शिकायत नहीं किया. आणि या चमत्काराची सगळी कहाणी त्यांनीच घरच्यांना सांगितली. लहान मुलाच्या उत्साहाने सगळेजण बागेत धावले आणि पानाफुलाने डवरलेली बाग पाहून सगळ्यांचेच डोळे पाणावले. कधी नाही ते धीराने तिला पोटाशी धरलं आणि म्हणाला, तुझा अण्णा लग्नात म्हणाला होता, ही जरा हट्टी आहे, सांभाळून घ्या तिला, मनात आणेल ते ती करेलच. तेव्हा वाटलं होतं की तू 6 महिन्यातच घरामध्ये भिंत उभी करशील,
पण तू तर त्या भिंती पलीकडच्यांना पण आपलं केलंस. नाहीतर त्या वस्तीतल्या लोकांशी आम्ही कधी बोलू असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. सासूला आपल्या संपूर्ण कुटुंबाची नजर उतरवायची होती. तिने ती नजर उतरवायला तिच्या वहिनीलाच बोलवलं. तिला म्हणाली, तुझ्याच संस्कारात वाढलेली आहे माझी हट्टी सून, तर तूच आता नजर उतरव म्हणजे मी निर्धास्त होईन. मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही हृदयस्पर्शी बोधप्रद कथा? कथेचं सर्व श्रेय लेखकालाच आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.